प्रतापगड हा एकमेव किल्ला असा आहे जो खाजगी मालमत्तेचा आहे. सातारा संस्थानचे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामकाज पाहिले जाते. महाराजांनी जे किल्ले शून्यापासून बांधले त्यापैकी हा एक किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला आहे. त्यामुळे पूर्णपणे मराठा शैलीमध्ये बांधकाम केले आहे. प्रतापगडाच्या आजूबाजूला महाबळेश्वर, एका बाजूला पोलादपूर. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण जावली तालुक्यावर म्हणजे संपूर्ण जावली प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी प्रतापगड किल्ल्याची निर्मिती झाली. गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि आज आम्ही निघालोय महाबळेश्वर ट्रिपसाठी. पहाटेचे वाजले 4 आणि 4 वाजता मी आलोय. माझ्यासोबत आहेत मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे माझ्यासोबत आहेत दीपक क्लास आणि दीपक क्लासेसचे पूर्ण स्टुडंट आणि टीचर्स लोक. आणि आता आहे क्लासमध्ये देवाची पूजा करून दीपक सर देवाची पूजा करताय. सर्व पालक आले त्यांच्या मुलांना सोडायला. सर्वजण विद्यार्थी जे मुलं आहेत ती गाडीमध्ये बसतात आणि गाडी निघण्याची वाट बघतायत. गणपती बाप्पा मोरया मोरया. संकेत उदेकर, साई गायकर, दर्शनी वैराग, गीतांजली गवळी, पूजा पानकर, वैभव सावंत. आत्ताच पोहोचलोय तळेगाव फूड प्लाझाला. इथे वॉशरूमसाठी चांगली सोय आहे. एक 10 ते 15 मिनिटं थांबून इथून परत आपण निघणार आहे. गोरेगावमधून पहाटे 4 वाजता निघून सुद्धा लोणावळा येथे ट्रॅफिक लागले. त्यानंतर पाचगणी महाबळेश्वरचे ट्रॅफिक लागले. सॅटर्डे संडे असल्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी होती. उशीर झाल्यामुळे आम्ही जेवणाचा निर्णय घेतला. हॉटेल प्रतापगड व्ह्यू या ठिकाणी आम्ही जेवण केलं. अगदी घरगुती पद्धतीने जेवण मिळाले आम्हाला. आणि याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हॉटेलचं नाव आणि हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तो बघा आणि एकदा व्हिजिट करायला विसरू नका. दीपक सर आज उपवास आहे. खूप सुंदर खिचडी बनवली आहे आणि खरंच खूप छान असं हॉटेल आहे. तुम्ही नक्की विजिट करा. प्रतापगड व्ह्यू म्हणून तिथून आपण बघायला गेलो ना असं तर पुढे गेलात की तुम्हाला प्रतापगडचा व्ह्यू दिसतो. आणि खाणं कसं घरगुती असल्यामुळे कसं आहे की सोडा नाही आहे, पोटाला त्रास नाही, काय नाही, जरा पण सोडा नाही. एकदम सुंदर अशी टेस्ट आहे. खिचडी तर आहेच आहे पण हेच आपल्याला सांगतात की सुंदर टेस्ट आहे. त्याच्या कैसा लगा खाना? अच्छा आहे ना? ताडे सर तुमचं दाट बनवून घ्या तुम्ही दोघे. महेश सर जेवण कसं आहे? एक नंबर भाई, मस्त जेवण, क्लास सुपर. छान आहे ना? ताडे सर अप्रतिम, खूप सुंदर जेवण. थोडं मोठ्याने बोलू का? म्हणजे अप्रतिम, खूप सुंदर जेवण आहे. जेवणामध्ये घरगुती चव आहे आणि स्पेशली बटाट्याची भाजी आणि पनीरची भाजी खूप सुंदर झाली. हा ना? सही. नीलम मिस जेवण खूप छान आहे, अप्रतिम, मस्त आहे ना? घरगुती टेस्ट. आणि मी तर खिचडी खाल्ली आहे. दीपक सरांनी पण खिचडी खाल्ली आहे. रिव्ह्यू दिला आहे, खूप चांगला आहे. नंतर पुन्हा येऊ. जेवण कसं आहे मित्रांनो? छान आहे ना? स्वप्नील तुला काय पाहिजे अजून? नाही? जेवण कसं आहे? काय 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 खाल्लंस? सगळं. मुलींनो जेवण कसं झालं?
छान ना. गुलाबजाम कमी खावा, 2-2, 3-3, 4-4 झाले. अच्छा, पॅकिंग करून घ्यायच्यात. हा, मस्त मस्त. काय लागलं तर सांगा, अजून घ्या. अरे वा, आमचा उपवास आहे, आम्ही खाल्ली नाही. चालेल. आता पोहोचलो आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी. इथे तुम्ही कार पार्किंग, बाईक पार्किंग करू शकता. मोठ्या गाड्या असतील त्या खालीच पार्किंग करा. खाली जी जागा दिली आहे एस टी पार्किंगसाठी तिकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. ऐकतात याला द्या कोणीतरी. नाही सर, आपलं पण जायचं आहे. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. ऐंशी ते 90 पायऱ्या चढल्यानंतर प्रतापगडाचा पहिला दरवाजा लागतो. आपण त्याला महादरवाजा पण बोलू शकतो. हा दरवाजा गोमुखी पद्धतीने बांधला आहे. प्रतापगडावर जाण्यासाठी काही चोरवाटा आहेत, त्या सध्या बंद केल्या आहेत. आई भवानी मातेचे मंदिर हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहे. त्याला आपण शिवकालीन मंदिर सुद्धा बोलू शकतो. आजही हे मंदिर अगदी त्याच शैलीत उभे आहे आणि त्याच्या समोर आहे सभामंडप. आणि सभामंडपामध्ये सरसेनापती अंबिजाव मोहिते यांची तलवार आहे. बाहेरच्या बाजूला ज्या तोफा ठेवल्या आहेत त्यांचे अंदाजे वजन 50 ते 60 किलो आहे.
प्रतापगडावर शिवाजी महाराजांचे जिथे स्मारक आहे तिथेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा होता. त्याच्या मागच्या बाजूला शासकीय विश्रामधाम आहे आणि आजूबाजूला सुंदरसं गार्डन आहे. जे महाराजांचं स्मारक आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. गार्डन केलं आहे, झाडी पण आहेत खूप, त्यामुळे ऊन लागतच नाही आणि थंडगार हवा आपल्याला लागते. खूप सुंदर असा परिसर आहे हा. तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल हा प्रतापगडचा बुरुज, जिथे आपला भगवा ध्वज फडकतो. त्या ठिकाणी आपण जाणार आहे. इथे पूर्ण बांधकाम चालू आहे, म्हणजे पूर्ण तटबंदीत पुन्हा व्यवस्थित बांधत आहेत. अगदी जोशामध्ये मुलांनी प्रतापगड किल्ला हा चढला होता. त्याच उत्साहाने, त्याच जोशामध्ये हा मी उतरत आहे. पूर्ण प्रतापगड दर्शन झालं आहे. इथून पुढे आम्ही जाणार आहे वेण्णा लेकला. वेण्णा लेकला बोटिंग करणार आहे. जाण्याच्या अगोदर आपण थोडे ड्रोन शॉट घेऊयात, ड्रोनचे व्हिडिओ घेऊयात. वेण्णा लेकचा अगदी छोटासा व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. अगदी 3-4 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जायचं कसं ते तर मला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला ते न सांगता डायरेक्ट वेण्णा लेकला ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.